विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। अभ्यासातील डिप्रेशन हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे। डिप्रेशन किंवा नैराश्य हा तसा खूप मोठा विषय आहे, पण आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून डिप्रेशन याला टॅकल करायचा प्रयत्न करूयात। डिप्रेशन याला मराठी प्रतिशब्द आहे नैराश्य किंवा नैराश्यवादी दृष्टिकोन। जेव्हा आपण डिप्रेशन असं म्हणतो तेव्हा त्या इंग्रजी शब्दात असं होतं की कुठेतरी खोल खड्ड्यामध्ये जाणे, म्हणजेच डिप्रेशन असं त्याला म्हटलं जातं। नैराश्य येणं किंवा नैराश्याच्या अवस्थेमध्ये जगणं हे जे डिप्रेशन आहे ते अभ्यास करताना आपल्याला फार बाधक ठरतं। आता आपण बघूया की अभ्यास करताना मला डिप्रेशन आलेलं आहे हे कळणार कसं, याची काय लक्षणं आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अभ्यास करू वाटत नाही किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये गोडी वाटत नाही। दुसरं, आपण स्वतःला कमी लेखत राहतो, याला असं म्हटलं जातं लो सेल्फ इस्टीम। म्हणजे मी कमी आहे, मी खुजा आहे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, अशा भावना वारंवार निर्माण होत राहणं। या कमीपणाच्या भावनेमुळं आपण इतरांना टाळत असतो, एकटं राहण्याचा प्रयत्न करतो, एकलकोंडेपणा येण्याची शक्यता याच्यामध्ये असते। डिप्रेशन असेल, माइल्ड डिप्रेशन अभ्यासातून आलेलं, तर आपला जो दिनक्रम आहे त्यामध्ये आपण केवळ कल्पनेमध्ये बराच काळ असतो किंवा शून्यातच बघत राहणं, काय चाललंय काही कळत नाहीये। बराच वेळ आपण बसून असतो पण आपल्याला काय चाललंय याचं भान असत नाही। डिप्रेशन असेल तर आपला जो आहार आहे त्यात बदल होतो, गरज नसताना जास्त खाल्लं जातं किंवा गोडासारखे पदार्थ डिप्रेशन असेल तर जास्त खाल्ले जातात। अभ्यासातून जेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं अशा वेळेला काही जणांची चिडचिड होऊ शकते। म्हणजे इतर कोणाविषयी काही कळालं किंवा इतराच्या अभ्यासाविषयी कळालं तरी आपली चिडचिड होते, किंवा इतराचं सक्सेस असेल त्याच्याविषयी काय ऐकायला आलं, मग ज्ञात असो अज्ञात असो, तरीसुद्धा आपली चिडचिड व्हायला लागते। या सगळ्या गोष्टी असं दर्शवतात की आपण निराशेच्या फेऱ्यामध्ये थोडंफार अडकलेलं आहोत। आता एक लक्षात घ्या, आज आपण जे डिस्कस करतोय ते अभ्यासातून येणारं माइल्ड डिप्रेशन याच्याविषयी। अगदी खोल नैराश्याच्या गर्तेत असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे, त्यासाठी आपल्याला सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट यांची मदत घेणं फार आवश्यक असतं। आत्ताचा आपला भाग हा माइल्ड, केवळ थोड्या सुरुवात झालेली आहे, आपण निराशेमध्ये गेलेलो आहे, या अवस्थेसाठी आहे। मुळात हे जे डिप्रेशन येतं त्यातही अभ्यास करताना जे डिप्रेशन येतं ते कशामुळं येतं? डिप्रेशनचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे तुलना। आपण एकतर आपली स्वतःची इतरांशी तुलना करतो आणि त्यामध्ये आपण स्वतःला खुजं मानायला लागतो। दुसरं, आपण स्वतःशीच तुलना करतो आणि आपण कमी आहोत असं आपल्याला वाटत राहतं। तुलना करायला सुरुवात झाल्यानंतर डिप्रेशनला सुरुवात झाली अशी शक्यतो 90% जास्त उदाहरणं आढळून येतात। दुसरं, डिप्रेशनचं आणखी एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपण निराशावादी विचार जे असतील किंवा निराशावादी लोक जे असतील त्यांच्या जास्त सहवासात राहतो। आता हे आपण ॲक्वायर्ड केलेलं असतं, म्हणजे नैराश्यवादीच विचारसरणी असणारे, प्रगती होणारच नाही असा विचार करणारे लोक यांच्या संगतीत राहिल्यामुळं आपल्याला कॉन्टेजियस पद्धतीनं हे डिप्रेशन लागू होतं। डिप्रेशन येण्याचं, अभ्यासातल्या बाबतीतलं डिप्रेशन येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अवास्तव अपेक्षा। स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवली जाते, म्हणजे अट्टहासाने एवढ्या दिवसात माझा हा अभ्यास झालाच पाहिजे, मला हा टॉपिक एवढ्या काळात समजलाच पाहिजे, मला एवढ्या कालावधीमध्ये पद आता मिळायलाच पाहिजे। वास्तव समजून न घेता विनाकारण अवास्तव अपेक्षा स्वतःकडून ठेवणं याच्यामुळं डिप्रेशन निर्माण होतं। डिप्रेशन निर्माण होत असताना क्षमतांचा विकास न करता केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारणं हा एक दुसरा भाग असतो। यांना आपण खरं तर दिवास्वप्न असंही म्हणू शकतो। ध्येय आणि दिवास्वप्न याच्यामध्ये फरक असतो।
आपण केवळ असं होणार आहे, पण वास्तवामध्ये आपण अभ्यास करत नसतो आणि या अशा दिवा स्वप्नाच्या परिस्थितीमधून आपण हळूहळू वास्तवापासून दूर जातो आणि डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते। आता मित्रांनो, अभ्यास करत असताना डिप्रेशन आलं तर त्यातून बाहेर कसं निघायचं किंवा ते येऊ नये म्हणून काय उपाय करायचे याच्याविषयी आपण बोलूया। एक पहिला मुद्दा लक्षात घ्या की डिप्रेशन येऊ नये याच्यासाठी आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं। आपण जसे आहोत ते स्वतःला जाणून घ्यायचं, स्वतःच्या क्षमता, स्वतःची ताकद आत्ता किती आहे आणि मग मी जे ध्येय ठेवलेलं आहे त्यासाठी काय काय करावं लागणार आहे, किती ताकद वाढवावी लागणार आहे हे मला कळायला हवं। एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो। एखाद्याला समजा हिंदकेसरी व्हायचं आहे आणि तालमीत त्यांनी आज नाव नोंदवलेलं आहे, तर मित्रांनो हिंदकेसरी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा सराव नित्यनियमाने स्वाध्याय स्वरूपामध्ये त्यांनी करायला पाहिजे। मग जोर असो, दंड असो, बैठका असो, हे सगळं खुराक असेल, वस्तादांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन असेल, मग छोटी कुस्ती, मग तालुका लेवल असेल, मग जिल्हा लेवल असेल, मग राज्य केसरी असेल आणि मग हिंद केसरी असा आपण विचार करायचा आहे। जर का ह्या पैलवानांनी महिन्यातच म्हटलं नाही नाही आता मी सुरुवात केलेली आहे आणि आता हिंद केसरी होणारच, तर शक्यता काय आहे मित्रांनो, डिप्रेशनमध्ये जाणं। तेव्हा डिप्रेशनमध्ये जाऊ नये याच्यासाठी स्वतःच्या क्षमता विकसित करत नेणं आणि त्या विकसित झालेल्या क्षमतांसाठी स्वतःला शाबासकी देणं फार आवश्यक आहे। दुसरा भाग, प्रेरणादायी अशा स्वरूपाची चरित्र, प्रेरणादायी अशा स्वरूपाच्या गोष्टी यांचं वाचन सतत चालू ठेवायचं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे तशी त्यांची चरित्र, आत्मचरित्र, त्यांच्याविषयीचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा आणि याच्यातून प्रेरणा घ्यायची। म्हणजे ते कशा पद्धतीनं पुढे गेले, त्यांनी परिस्थितीवर मात कशी केली, तेव्हा मला कशी करता येईल याच्याविषयी मला स्वतःचं नियोजन करता आलं। अभ्यास करताना डिप्रेशनमध्ये असा एक भाग असतो की आर्थिक परिस्थिती कमकुवत असू शकते, एक दोन अटेम्प्ट गेलेत पण यश मिळालं नाही त्यामुळं, किंवा नोकरी करताना मला वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे मला थोडंफार डिप्रेशन येऊ शकतं। अशा वेळेला एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, ती म्हणजे मला जो वेळ मिळणार आहे तो 100% मी सत्कारणी लावला पाहिजे। अजिबात इकडं तिकडं वेळ वाया न घालवता प्रायोरिटी ठरवून मी जर तो सत्कारणी लावायला लागलो तर डिप्रेशनचे विचार माझ्या मनामध्ये येऊच शकणार नाहीत। आता डिप्रेशन जवळ फिरकू नये म्हणून सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपली कुणाशी तुलना करायची नाही, काही झालं तरी तुलना करायची नाही। मला सांगा, शेतातली दोन झाडं आपापल्या गतीनं वाढत असतात, ती एकमेकाशी कधी तुलना करतात का? आपण जी परीक्षा देतोय तिचं नाव स्पर्धा परीक्षा जरूर आहे, पेपर पुरती ते 2 तासाची स्पर्धा आहे, इतर वेळेला ईर्ष्या करण्याची गरज काय? कारण झाडं कधी ईर्ष्या करत नाहीत, ती त्यांच्या गतीनं वाढतात आणि त्यांच्या गतीनं त्यांना फळं येतात। तेव्हा आपली अभ्यासाची प्रक्रिया ही वृद्धीची, ग्रोथची, डेव्हलपमेंटची प्रक्रिया असली पाहिजे। सारखी ईर्ष्या करण्याची गरज नाही, सारखी तुलना करण्याची गरज नाही, कारण या तुलनेमधूनच आपल्यात खुजेपणा येऊ शकतो। आणखी एक महत्त्वाचा भाग, आपल्याला डिप्रेशन येऊ नये किंवा माइल्ड आलेलं आहे असं वाटत असेल तर आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला हवं। मी तुम्हाला या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगतो। एक विद्वान गृहस्थ होते, त्यांची ख्याती सगळीकडे पसरली होती। तेव्हा एकाला असं वाटलं, एका युवकाला असं वाटलं की मला त्यांच्याकडे जाऊन काही ज्ञान मिळवायचं आहे। तेव्हा तो तिकडे गेला। एका टेकडीवर ते विद्वान गृहस्थ छोटीशी कुटी बांधून राहत होते। त्यांच्याकडे काही आधीची लोक आलेलीच होती, त्यांच्याशी यांचं बोलणं चालू होतं। तरुण गेला, ती बाकीची लोक जाण्याची वाट बघितली, ती गेल्यानंतर तो तरुण त्या विद्वान गृहस्थांशी बोलायला लागला। पण अत्यंत साधे कपडे घातलेले हा माणूस हातामध्ये एक छोटंसं खुरपं घेऊन शेतीतलं काहीतरी काम त्या डोंगराच्या उतारावर करत होता। आता या युवकाला प्रश्न पडला की यांना विद्वान कसं म्हणायचं? तेव्हा ते म्हणाले, त्या गृहस्थांना हा युवक म्हणाला, तुम्ही फार विद्वान आहात असं मी ऐकलंय, तेव्हा तुमच्याकडून मला काहीतरी ज्ञान हवं आहे। ते म्हणाले, ठीक आहे बाबा, आता काय तुला मी कशा पद्धतीचं ज्ञान हवं आहे, काय मी ज्ञान देणार, मी एकदम साधा माणूस आहे। असं करत ते काम चालू ठेवलं त्यांनी। तेव्हा ते काम चालू असताना त्यांनी युवकाला विचारलं, हे समोर काय आहे? तर तो म्हणाला, हे बांबूचं झाड आहे। बरं, हे बांबूचं झाड आहे ना? मग थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांनी विचारलं, हे काय आहे? तर तो युवक म्हणाला, हे पण बांबूचं झाड आहे, पण मला असं वाटतं महोदय की
पहिलं जे बांबूचं झाड होतं त्याच्यापेक्षा हे जे दुसरं झाड आहे ना, त्याची वाढ काय फारशी चांगली झालेली नाही आहे. तेव्हा ते गृहस्थ त्या युवकाला म्हणाले, तुला जर ज्ञानी व्हायचं असेल तर बांबूकडे बांबू म्हणूनच बघता आलं पाहिजे. जर मोठा बांबू, छोटा बांबू, वाढ झालेला, कमी वाढ झालेला बांबू असं पाहिलंस तर तू कायम अज्ञानात राहशील. मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं जसे आहोत तसे न स्वीकारता तुलना करीत राहिलो तर त्या अंधारातच राहू आणि या अंधारामध्ये आपण निराशेच्या गर्तेमध्ये गोलगोल फिरत राहू. जेव्हा आपण निराशेच्या गर्तेमध्ये असतो, डिप्रेशनच्या खड्ड्यात असतो, तेव्हा खड्ड्याच्या तळाकडे बघून चालत नाही तर वर बघावं लागतं. वरच्या बाजूला मला किती जायचं आहे, किती भिंत उंच आहे आणि ती भिंत ओलांडून मला याच्यातून बाहेर निघायचं आहे, याच्यासाठी माझं लक्ष सतत बाहेर वरच्या दिशेनं असायला पाहिजे. अंधारी खोली असेल, अंधाऱ्या खोलीमध्ये जरी कुंडी ठेवली असेल आणि त्या कुंडीमध्ये वेल लावलेला असेल, एका छोट्या खिडकीतला त्या रूमला असणारी जी छोटीशी खिडकी असेल त्याच्यातून त्या वेलाचा जो शेंडा असेल तो नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेनं बाहेर येतो. कारण त्याला डिप्रेशनमध्ये राहायला आवडत नाही, त्याला सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जायचं, कुणाशी तुलना न करता फक्त स्वतः वाढायचं एवढंच माहिती असतं. तेव्हा हे जे काही माइल्ड डिप्रेशनचं, अभ्यासात येणाऱ्या निराशेचं जे छोटंसं भूत मानगुटीवर बसलं असेल ते आता मला वाटतं तुमचं लवकरात लवकर उतरेल. आजच्या व्हिडिओमध्ये त्यातली कारणं, त्यातलं स्वरूप आणि त्याच्यावरचे उपाय याच्याविषयी आपण जी चर्चा केली त्या सगळ्याची तुम्ही अंमलबजावणी कराल. लवकरात लवकर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जाऊन यशस्वी व्हाल अशी मला 100% खात्री आहे.